पहिल्यांदा बाय आहे आणि विद्येची देवता सरस्वती यांना प्रथम वंदन करू. मी भावनिक होत आहे कारण जवळपास 21 वर्षानंतर मी परत इथं या शाळेमध्ये यायचा योग लागलेला आहे. मी आला तेव्हापासून फक्त हरिभाऊ चव्हाण हे रिटायर झाले पण आपल्या सोबत झाले. पण एकंदरीत ज्यांच्या सहवासात मी वाढलो, शिक्षणामध्ये वाढलोय, सर्व शिक्षक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. कारण त्यांनी मला कुण्या ना कुण्या स्टेजवरती आज बोलवलेलं आहे. आणि जवळपास इथं मारुती दांगटे आमचे सहकारी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी 2001 साली 10वी पास झालो आणि मला वाटते तेव्हाचे आम्ही पहिले विद्यार्थी होतो 10वी वर्गाचे. आणि हरिभाऊ सरांनी सांगितल्याप्रमाणे जे की शाळेला असणारी एक इमारत सुद्धा नव्हती वर्ग भरवण्यासाठी आणि काही विद्यार्थी होते 10-15 वर्गात विद्यार्थी राहायचे. आणि त्यावेळेस हरिभाऊ सरांनी सांगितलं की 98 साली जे संस्थेला मान्यता मिळाली आणि जसा पवार साहेबांना आनंद झाला होता आणि त्यांनी बैलगाडीतून साखर पान आणि साखर हे वाटपाचं काम केलं म्हणजे वाटली होती तर पूर्ण गावालाच आनंद झाला होता. जसा की एक माध्यमिक शाळा लह्यामध्ये जुन्या लह्यामध्ये आलेली आहे. आणि त्यावेळेस मला वाटतं आम्हाला स्वतःचं घर बांधताना एवढा आनंद नाही तेवढा त्याची शाळा बांधताना आनंद झाला. आम्हाला माहिती आहे आम्ही पवारगडीमध्ये 2-3 रूमची एक शाळा होती आणि तिथून दुपारच्या इंटरव्हल नंतर कार्यकर सर असतील खेळाच्या तासाच्या माध्यमातून इथे आणायचे आणि आम्ही एक पूर्ण ग्राउंड आम्ही साफ केलेला आहे. गाजर गवत काढण्याचं, काटे झुडपं साफ करण्याचं. कारण ते आनंद होता आम्हाला की आम्ही आता शाळेत जाणार आहे. आणि सरांनी शिक्षणाच्या माध्यमातून कधी रागावले असतील पण तेवढीच माया प्रेम दिलेला आहे. सांगताना म्हणजे हे आनंद आहे की हुकमत सरांनी मारुती दांगटे सांगितलं तसं बरेच विद्यार्थी असे होते की त्यांना शाळेचे काही साहित्य उपलब्ध होत नव्हते गरिबीमधून. तर सरांनी वेळोवेळी पेन, वही, बरेचसे साहित्य सुद्धा शूज, कोणाला बूट वगैरे दिले होते. आणि त्या माध्यमातून आम्ही काही कोणा मोठ्या नोकरीला नाही किंवा असं फार मोठं काही घडलो नाही पण आजही सरांच्या समोर येता जाता आम्ही खाली मुली घालून जातो की आम्हाला असं कधी वाटत नाही की सर मी आता वयाने मोठा झालो असं कधी वाटलंच नाही. आजही बरेचसे सर गवाले सर सुद्धा मला पायी येताना बरेचदा भेटतात पण तेवढी यूज करायला वेळ त्यांना पण नाही मला पण नाही. आणि मी जेव्हा परवाला अनपेक्षित घडलं मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे जॉबला आणि आम्ही दुपारी लंच करत होतो आणि सरांचा फोन आला मला वळसे सरांचा. मी म्हणलं आता मी ज्या क्षेत्रात आहे कदाचित काहीतरी आता मी मारुती शोरूम मध्ये असल्यामुळं गाडी संदर्भात काहीतरी कॉल असेल. बरेच जण असं कॉल करायचं आपला एक मित्र किंवा ओळख किंवा दोस्त आहे त्यांना गाडीबद्दल विचारपूस करावं आणि बरेच असे मला कॉल येतात पण. आणि काल सरांचा कॉल आला मला आणि मी सर हा सर बोला ना मला. मग सर म्हणले की बाबा आम्ही अशाला असं कार्यक्रम ठेवलाय. तेव्हा मी चकितच झालो की कदाचित 20 वर्षानंतर सुद्धा या फोनच्या माध्यमातून का होईना आमची आठवण केली विद्यार्थ्यांची. आणि त्यांनी मी एका शब्दात सांगितलं आजही माझ्या कामावर जे सहकारी आहेत काही कामाच्या निमित्त बाहेर गेले आज फक्त वर्किंगला तिथं 2च व्यक्ती आहेत. तरी मी माझ्या मॅनेजरला काल साईडला येताना सांगून आलो की सर म्हणलं मला उद्या ऑफिसला येणं पॉसिबल नाही आणि त्याच्यामुळे मला एक कार्यक्रम आहे आणि मी येऊ शकत नाही. तर त्यांनी पण मला एक चला की एवढा मोठा कार्यक्रम म्हणल्यानंतर हरकत नाही मी ऍडजस्ट करून घेतो. त्या शब्दाखातर मी आज इथं उभा आहे. आणि थोड्या दिवसापूर्वी आज जे 10वीच्या विद्यार्थी आता तुमच्या जे चालू मध्ये आहेत समजा 1-2 वर्ष अगोदरचे असतील
तर आमच्या गल्लीमधले मुलं आहेत ते, त्यांनी मला परवाला सांगितले की त्यांचा मला वाटतं सेंड ऑफचा काही कार्यक्रम होता 10वीच्या विद्यार्थ्यांचा. तर मी आणि श्रीकांत चव्हाण ते आज आले नाहीत, आम्ही दोघांनी मिळून ना अशी छोटी फोटो दिलेली आहे. तर त्या मुलांनी सांगितले की आजही श्रीकांत चव्हाण आणि श्रीकांत भगनुरे ह्या नावाची फोटो पहिल्यांदा वर्गात आहे. तर म्हणजे 20 वर्ष झालं तुम्ही पण आमचे जे आठवणी आहेत ते जपून ठेवलेले आहेत, त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो. आणि त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दिली होती, तर त्यावेळेस ना आम्ही त्याला चावडी म्हणतो, चावडीमध्ये एक वर्ग भरायचा आणि ते लिंबाखाली एक वर्ग भरायचा. मग तिथं आम्ही शेण जमा करायचं, सारवण करायचं, आम्हीच वर्ग स्वच्छ करायचे. बरेचसे म्हणजे आठवणी खूप आहेत, ते सांगायला संपणार नाही, पण हे निघायला पाहिजे म्हणून मी आवर्जून आज उपस्थित राहिलो. आणि तुम्ही संधी दिल्याबद्दल मी पुण्याचे एकदा शिवछत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय संस्थापक, सचिव, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व माझे गुरु यांचे पुण्याच्या मित्रांचे जे की आवर्जून उपस्थित राहिले, ज्याच्या त्या कामात त्यातून वेळ काढून, तर त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि शाळेच्या माध्यमातून नंतरही असाच काही योग घडून आणावा, ज्याच्यामुळं मजासकच कोणीतरी एक दुसऱ्याला भेटून मन मोकळे करून घेतील. आणि मी एवढं बोलून 2 शब्द थांबतो.